बुद्ध भीमराज मागासवर्गीय बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गेले 8 दिवस सातत्याने या ठिकाणी आंदोलनाच्या माध्यमातून वेगवेगळी आंदोलने करून ठेकेदाराला अटक व्हावी या त्याच्यावर कडक अशी कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी लावून धरल्यानंतर सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा परिषद माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अन्न भेसळ रिपोर्ट ज्यावेळी पॉझिटिव्ह येईल त्यावेळी त्या ठेकेदारावर कडक कारवाई करून त्यांना अटक करू अशा पद्धतीने आश्वासन दिलेले आहे। या गोडाऊन मध्ये 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ज्या वेळेला या ठिकाणी त्या भागाचे गट विकास अधिकारी आणि गट शिक्षणाधिकारी यांच्याबरोबर आम्ही ज्या वेळेला भेट दिली तर अक्षरशः गोडाऊन मध्ये उंदीर, घुशी आणि पालीच्या या ठिकाणी असणाऱ्या लेंड्या त्या शालेय पोषण आहारामध्ये आढळून आल्या आणि हा निकृष्ट दर्जाचा विष मिश्रित झालेला पोषण आहार सांगोला तालुक्यातल्या जवळजवळ सुमारे 500 शाळा अंतर्गत हजारो मुलांच्या पर्यंत तो या ठिकाणी आहार गेलेला आहे। या आहारामधून भविष्य काळामध्ये गोरगरिबांच्या, दलित मागासवर्गीयांच्या मुलांच्या वरती आरोग्याच्या या ठिकाणी प्रश्न आज निर्माण झालेला आहे। त्यांचं आरोग्य आज या ठिकाणी धोक्यात आलेलं आहे। अशी जर भविष्य काळामध्ये अघटित घटना घडली तर या घटनेला कोण जबाबदार असेल अशा पद्धतीनं हे जे प्रशासन आहे या प्रशासनाने या ठिकाणी तिथं येऊन गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी पंचनामा केल्यानंतर त्यांना सुद्धा हे या ठिकाणी निकृष्ट दर्जाचा आणि लेंड्या मिश्रित असलेला पोषण आहार आढळून आला। त्यांनी तिथं पंचनामा केलेला आहे आणि मग संबंधित जो नालायक ठेकेदार आहे या ठेकेदारावरती या ठिकाणी आज कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीने गेले 8 दिवस झालं सातत्यानं आम्ही बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक संघटना आमच्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अक्षयदादा बनसोडे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी असणाऱ्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही हे आंदोलन करत आहोत। त्याचबरोबर रेड्डीचे जे सरपंच आहेत या प्रफुल्ल या ठिकाणी चव्हाण ज्यांनी आज उपोषण केलं त्याच्या उपोषणाला आज आम्ही या ठिकाणी संस्थेच्या वतीनं आणि आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आमच्या या ठिकाणी त्यांची सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आणि मग हे सगळं आम्ही लोकशाही सदनशीर मार्गाने हे आंदोलन करत असताना आज या विभागाचे प्रमुख आदरणीय या ठिकाणी मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय या ठिकाणी कुलदीप जगम साहेबांना आम्ही भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला 2 दिवसामध्ये ठेकेदारावरती कठोरातली कठोर कायदेशीर कारवाई करू अशा पद्धतीने आम्हाला आश्वासित केलेलं आहे। जर 2 दिवसामध्ये जर ही त्या ठेकेदारावरची जर कारवाई नाही झाली तर भविष्य काळामध्ये आमच्या सर्व बुद्ध भीमराज मागासवर्गीय सामाजिक संघटना असेल आणि तमाम सर्व बहुजन बांधवांच्या वतीनं तीव्र पद्धतीचं या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल अशा पद्धतीचा इशारा मी या ठिकाणी देतो।